नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, एस-एस-सी सी-एच-एस-एल ची जाहिरात कशीच झाली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, एस-एस-सी सी-एच-एस-एल भरतीमध्ये तुम्हाला अर्ज जे करता येणार आहेत ते तुम्ही पाहू शकतात. 8 एप्रिल पासून ते 7 मे पर्यंत तुमच्याकडे अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जी लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाईन पेमेंट फी भरण्याची जी तारीख आहे ती 8 मे पर्यंतच आहे मित्रांनो. त्याचबरोबर जी एक्झाम असणार आहे ती शेड्यूल ऑफ टियर 1 एक्झामिनेशन जून किंवा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर शेड्यूल ऑफ टियर 2चं शेड्यूल त्यांनी टू बी नोटिफाईड लेटर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, याचं जे पे स्केल आहे तुम्ही पाहू शकता. लोअर डिव्हिजन क्लर्क, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आणि पे लेव्हल 2 असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता 19,900 ते 63,200 इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे. मित्रांनो, एस-एस-सी सी-एच-एस-एल मध्ये एल-डी-सी, त्याचबरोबर जे-एस-ए आणि डी-ई-ओ ग्रेड ए एकूण 4 प्रकारच्या पोस्ट असतात. मित्रांनो, डी-ई-ओ या पदासाठी तुम्हाला पेमेंट जे असणार आहे ते पे लेव्हल 4चं असणार आहे 25,500 ते 81,100 आणि लेव्हल 5 29,200 ते 92,300 इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे डी-ई-ओ या पदासाठी. त्याचबरोबर डी-ई-ओ ग्रेड ए या पदासाठी जो पेमेंट लेव्हल असणार आहे पे लेव्हल 4 असणार आहे 25,500 ते 81,100. त्याचबरोबर आपण वॅकन्सी बघितली तर इथे वॅकन्सी एकूण आहेत 3,712 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, ही केंद्र सरकारची भरती आहे. केंद्र सरकारमध्ये जे विविध विभाग आहेत, जे विविध मिनिस्ट्री आहेत, त्यामध्ये तुमची पोस्टिंग होत असते. त्याचबरोबर इथे रिझर्वेशनची पण माहिती दिली आहे. तर मित्रांनो, एज रिलॅक्सेशन आणि एज लिमिट काय आहे ते आपण पाहूयात. मित्रांनो, त्यांनी एज लिमिट दिली आहे, तुम्ही पाहू शकता. एज लिमिट जी या पोस्टसाठी असणार आहे ती 18 ते 27 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन पण त्यांनी माहिती दिली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता एज लिमिट for the post is 18 to 27 years and that is candidates born not before 2/8/1997 and not later than 1/8/2006 are eligible to apply. तर मित्रांनो, 1987 ते 2006 पर्यंत ज्यांचं डेट ऑफ बर्थ आहे ते उमेदवार इथे अप्लाय करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे वय तुमचं ग्राह्य धरलं जाणार आहे ते 1/8/2024 पासून तुमचं जे एज आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे ॲज ऑन त्यांनी असं म्हणलं आहे. त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन आपण बघितलं तर एस-सी-एस-टी उमेदवारांसाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसीसाठी 3 इयर्स, त्याचबरोबर पी-डब्ल्यू-बी-डी अनरिझर्व्हसाठी 10 इयर, पी-डब्ल्यू-बी-डी ओबीसीसाठी 13 इयर आणि पी-डब्ल्यू-बी-डी एस-सी-एस-टीसाठी 15 इयर. या एक्झामिनेशनसाठी जी ॲप्लिकेशन फी असणार आहे ती ₹100 असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर जे आहेत ते आहेत पुणे, त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पुणे, नाशिक, नांदेड आणि नागपूर, मुंबई, जळगाव, अमरावती, त्याचबरोबर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, हे जे सिटी आहेत महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राचं एक्झाम सेंटर आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, यामध्ये एकूण 2 प्रकारचे एक्झाम असतात, टियर 1 आणि टियर 2. तर टियर 1 मध्ये एक्झाम पॅटर्न जो आहे तो एकूण तुम्हाला 4 विषय असणार आहेत, तुम्ही पाहू शकता तिथे. 4 विषयामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे, बेसिक नॉलेज, त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्स असणार आहे, म्हणजेच मित्रांनो रिझनिंग, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच बेसिक अरिथमॅटिक स्किल आणि हे मॅथ्स विषय आहे मित्रांनो. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस एकूण 4 विषय असणार आहेत आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत 50 गुणांसाठी, तुम्ही पाहू शकतात. आणि यासाठी तुमच्याकडे कालावधी आहे 60 मिनिटांचा. त्याचबरोबर मित्रांनो, टियर 2 जी एक्झाम आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये तुमचं मॅथेमॅटिकल ॲबिलिटीज आणि मॉड्यूल 2 मध्ये रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स हे 2 मॉड्यूल असणार आहेत सेक्शन 1 मध्ये. त्यासाठी तुम्हाला एकूण मॉड्यूल 1 साठी 30 प्रश्न आणि मॉड्यूल 2 साठी 30 प्रश्न, एकूण 60 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. एकूण ह्याचे जे जास्तीत जास्त मार्क आहेत तुम्ही पाहू शकता. मॅक्सिमम मार्क त्यांनी असं म्हणलं आहे जे ते 180 असणार आहेत. त्याचबरोबर जो टाईम अलाउड केला जाणार आहे तुम्हाला तो 1 तासाचा केला जाणार आहे फॉर ईच सेक्शन. एका सेक्शनसाठी तुम्हाला 1 तासाचा टाईम असणार आहे. तर मित्रांनो, ही टियर 2 ची माहिती आहे. त्याचबरोबर सेशन 2 मध्ये तुमच्याकडे 2 तास 15 मिनिटांचा हा सेशन फर्स्ट असणार आहे, तुम्ही पाहू शकता. सेक्शन 2 जो असणार आहे त्यामध्ये मॉड्यूल 1 मध्ये इंग्लिश विषय असणार आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन, आणि मॉड्यूल 2 मध्ये जनरल अवेअरनेस विषय असणार आहे. यामध्ये मॉड्यूल 1 साठी 40 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे 20 प्रश्न, एकूण 60 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 180 गुणांसाठी. त्यासाठी जो कालावधी असणार आहे तो 20 मिनिटांचा असणार आहे सेक्शन 2 साठी. तर मित्रांनो, सेशन 1 मध्ये एकूण 3 सेक्शन आहेत, तुम्ही पाहू शकता. तिसरा जो सेक्शन आहे तो कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूल, यामध्ये एकूण मॉड्यूल 1च असणार आहे. यामध्ये एकूण 15 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 15 प्रश्न आपण पहिले तर इथे टोटल जे मार्क होतात ते 45 होतात. यासाठी एकूण
15 मिनिटांचा तुमच्याकडे कालावधी असणार आहे. सेशन सेकंडमध्ये तुम्हाला सेक्शन 3 मध्ये मॉड्यूल सेकंडमध्ये स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट मॉड्यूल म्हणजेच व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये एकूण पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, पोस्टनुसार त्यांनी पार्ट इथे केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता डी-ई-ओसाठी इथे पार्ट ए आहे आणि डी-ई-ओज एक्सेप्ट इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री मेन्शन इन पॅरा 8.1. तर मित्रांनो, पॅरा 8.1 मध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे ते सोडून जे डी-ई-ओ आहेत त्यांच्यासाठी व्यावसायिक चाचणी आणि त्याचबरोबर एल-डी-सी आणि जे-एस-ए म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट यांसाठी पार्ट सी मध्ये व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पार्ट ए मध्ये 15 मिनिटात तुम्हाला इथे व्यावसायिक चाचणी द्यायची आहे. त्याचबरोबर पार्ट बी साठी तुम्हाला इथे 15 मिनिटाची व्यावसायिक चाचणी द्यायची आहे आणि पार्ट सी मध्ये 10 मिनिटात तुम्हाला व्यावसायिक चाचणी द्यायची आहे. तर मित्रांनो, यासाठी डी-ओ पदासाठी डाटा एंट्री ऑपरेटरचा कोर्स लागतो आणि त्याचबरोबर एल-डी-सी किंवा जे-एस-ए यासाठी तुमचं टायपिंग असणं आवश्यक आहे. इथे तुम्हाला टायपिंग टेस्ट घेण्यात येणार आहे आणि इथे तुमची स्किल टेस्ट घेतली जाते डी-ओ या पोस्टसाठी. या चार्ट खालीच त्यांनी इथे अधिक माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता मॉड्यूल 1 आणि सेक्शन 1 बद्दल. त्याचबरोबर स्किल टेस्ट बद्दल पण इथे अधिक माहिती दिली आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि मित्रांनो, याची जी माहिती आहे ती तुम्हाला पॅरा 8.1 मध्ये पोस्टनुसार तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता इथे त्यांनी इंडेक्टिव्ह सिलेबस टियर 1 चा इथे दिला आहे. इंग्लिशचा सिलेबस आहे, जनरल इंटेलिजन्सचा सिलेबस आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे, त्याचबरोबर जनरल अवेअरनेसचा सिलेबस आहे. आणि मित्रांनो, टायपिंग टेस्टची होती एल-डी-सी आणि जे-एस-ए या पदासाठी तुम्ही इथे पाहू शकता इथे एकूण 30 वर्ड प्रति मिनिट, त्याचबरोबर 35 शब्द प्रति मिनिट असं तुमचं एकूण जे करस्पॉन्ड टू अबाउट 10,500 की डिप्रेशन्स पर हॉवर अँड अबाउट 9,000 की डिप्रेशन्स पर हॉवर रिस्पेक्टिव्हली असं तुमचं स्पीड असणं आवश्यक आहे. हे तुम्ही पाहू शकता. अधिक माहिती तुम्ही ते पॅरा 7.1 मध्ये वाचू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, टियर 2 चा पण त्यांनी इथे सिलेबस दिला आहे, तुम्ही पाहू शकता. मॉड्यूल आणि सेशननुसार वेगळा सिलेबस दिला आहे आणि कॉम्प्युटर जो विषय आहे त्यासाठी पण त्यांनी वेगळा सिलेबस दिला आहे, तुम्ही पाहू शकता. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी आणि कॉम्प्युटर बेसिक बद्दल तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. सॉफ्टवेअर असेल, वर्किंग विथ इंटरनेट आणि ईमेल असेल, बेसिक ऑफ नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी असेल, याबद्दल तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. डाटा एंट्री ऑपरेटर डी-ओ, डी-ओ ग्रेड ए, मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स अँड फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर या पोस्टसाठी तुमच्याकडे 12वी सायन्स असणं आवश्यक आहे. 12वी सायन्समध्ये तुमचं मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एल-डी-सी आणि जे-एस-ए किंवा डी-ओ किंवा डी-ओ ग्रेड ए या पदांसाठी तुमच्याकडे फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे. कोणत्याही शाखेसाठी तुम्हाला अर्ज करायचे असेल तर एस-एस-सीच्या नवीन वेबसाईटवरती तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन ओ-टी-आर पहिल्यांदा करायचं आहे. स्टेप 1 ती आहे. स्टेप 2 जी आहे ती तुमच्याकडे मित्रांनो अर्ज करण्याची आहे. तर एस-एस-सीच्या नवीन वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, या पी-डी-एफमध्ये त्यांनी लिंक दिलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ssc.gov.in ही त्यांची नवीन वेबसाईट आहे आणि ssc.nic.in ही जुनी वेबसाईट आहे. तर मित्रांनो, नव्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे. तसेच तुम्हाला डिटेल्ड वॅकन्सी बघायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करून झोन वाईज तुम्ही जे इंडियामध्ये झोन आहेत त्या झोन वाईज वॅकन्सी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ही माहिती होती एस-एस-सी सी-एच-एस-एल भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्स व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.